मी सुनीता जाधव कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण तोंडी लावण्यासाठी एकदम चटपटीत अशी चटणी करणार आहे, ते आपल्या घरच्या साहित्यामध्ये। तर हे आपण कढईमध्ये 2 पळी तेल टाकलेलं आहे। तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालं की लगेच आपण याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकणार आहे। जिरे छान आपल्याला फुलू द्यायचे। जिरे छान चटकले की एक मोठ्या आकाराचा कांदा आपण टाकायचा तेलामध्ये आणि चांगला नरम होऊ द्यायचा आहे 2 ते 3 मिनिट। तर कांदा आपला छान नरम झालेला आहे। तर यावेळी आपण टाकू याच्यामध्ये बेसिक मसाले आपले, फक्त तिखट आणि मीठ टाकायचे। तर त्या अगोदर थोडीशी पाव चमचा हळद टाकणार आहे आणि नंतर हे आमचं घरगुती लाल तिखट टाकणार आहे, जे आम्ही बनवतो घरी। बस एवढंच आपण याच्यात टाकणार आहे, दुसरं काहीच टाकायचं नाही। आणि छान मिक्स करून घ्यायचं। तिखट आणि हळद मिक्स झाल्यानंतर लगेच आपण एक मोठ्या आकाराचा गावरान टोमॅटो घेणार आहे, तो टाकू आणि याला पण आपण छान मिक्स करून घ्यायचं आणि हे छान नरम होऊ द्यायचं। टोमॅटोची चटणी करतो ना आपण, त्या पद्धतीने एकदम। तर हे टोमॅटो नरम होण्यासाठी थोडंसं मीठ टाकू आपण आणि मिक्स करून घ्यायचं छान। आणि 2 मिनिट आपण ह्याला झाकून ठेवू, म्हणजे लगेच नरम होतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी हे लोखंडी कढईमध्ये करते ना, तर आपण ही चटणी झाल्याबरोबर लगेचच काढून घेणार आहे, कारण आंबट असल्यानंतर लोखंडी कढईमध्ये लगेच काळं पडतं, त्यामुळे लगेच आपल्याला काढून घ्यायचे ही चटणी झाल्यानंतर। आणि गॅस एकदम मंद करायचा। हे बघा, आता 2 मिनिट झाले, टोमॅटो आपले आता शिजत आलेले आहेत, नरम झाले। तर आता या वेळेला हे छान मिक्स करून घेतलं ना की याच्यामध्ये टाकू आपण एक मूठ भरून आपण पालक घेतली आणि थोडीशी कोथिंबीर आहे, हे स्वच्छ पाण्याने धुवून आपण पाणी निथरून घेतलं, ते टाक आणि छान मिक्स करायचं। नंतर आपल्याला ह्याच्यासोबत पालक आणि ह्या कोथिंबीरसोबत पण हे सगळं नरम होऊ द्यायचं। तर आता छान मिक्स करून घेऊ। तर हे अशा पद्धतीनं आता छान मिक्स केल्यानंतर आपल्याला लगेच त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि परत आणखी 2 मिनिट आपल्याला शिजू द्यायचं आहे, कारण आता पालक टाकल्यामुळे थोडंसं पाणी सुटतं याला। तर ते पाणी आटेपर्यंत आणि पालक वगैरे सगळं शिजेपर्यंत आपल्याला ह्याला ठेवून द्यायचं आहे 2 ते 3 मिनिट। आता 3 मिनिट झाले, बघू आपण आता। बघा किती मस्त एकदम आहे का नाही, एकदम चटपटीत एकदम छान। असं भाजीला काही नसेल किंवा तोंडी लावायला काही नसेल तर त्यासोबत आपल्याला एकदम मस्त पर्याय आहे आणि एकदम सोपी, ती पण झटपट होणारी अशी। सकाळी टिफिनला पण तुम्ही घेऊन जाऊ शकता। तर मी आता काढून दाखवते तुम्हाला। तर मंडळी, ही झाली आपली मस्तपैकी चटपटीत अशी चटणी। तुम्ही कांदा टोमॅटोची म्हणा किंवा आणखी काही म्हटलं तरी चालेल, परंतु चव महत्त्वाची आहे। तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी, नक्की मला कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।